मंडळी, सध्या सर्वच प्रमुख वाहिनीवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळत आहे. त्यातीलच झी मराठी वाहिनीवर अभिनेत्री श्वेता शिंदेची निर्मिती असलेली लाखात एक आमचा दादा ही नवी मालिका प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेचे नवनवीन जबरदस्त प्रोमो प्रदर्शित होत आहेत. या मालिकेतून लागीरच झालं जी मधून घराघरात पोचलेला अभिनेता नितीश चव्हाण पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. या नव्या मालिकेत झळकणाऱ्या बऱ्याच कलाकारांची नावं समोर आली आहेत. आता आणखी एक नाव समोर आलं आहे. लाखात एक आमचा दादा या मालिकेत झी मराठीचा जुना लोकप्रिय चेहरा झळकणार आहे. लाखात एक आमचा दादा या नव्या मालिकेत अभिनेता नितीश चव्हाण सूर्यदादाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. एक भाऊ आणि 4 बहीण याच्या भोवती फिरणारी या नव्या मालिकेची ही कथा आहे. अभिनेत्री कोमल मोरे तेजश्री, समृद्धी साळवी धनश्री, ईशा राजश्री तर जुई तनपुरे भाग्यश्री या 4 जणी बहिणींच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 8 जुलैपासून रात्री 8:30 वाजता ही मालिका प्रसारित होणार आहे. नितीश चव्हाण याच्या नव्या मालिकेत झी मराठीवरील जुनी लोकप्रिय मालिका तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं यामधील कलाकार पाहायला मिळणार आहे. अभिनेता शुभम पाटील लाखात एक आमचा दादा या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. या संदर्भातील पोस्ट त्याने स्वतः सोशल मीडियावर शेअर केली आहे. या दरम्यान लाखात एक आमचा दादा या नव्या मालिकेत लागीरच झालं जी मधील आणखी एक अभिनेता झळकणार आहे. लागीरच झालं जी मध्ये टॅलेंट म्हणून झळकलेला अभिनेता महेश जाधव या नव्या मालिकेत नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय अभिनेत्री दिशा परदेशी प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तर लाखात एक आमचा दादा ही नवी मालिका तुम्ही पाहण्यासाठी किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट करून सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.